थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडते। देवगिरी निवासस्थानी कोर कमिटीची बैठक होणार आहे। राज्यसभा सदस्यत्वाबाबत बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल, भुजबळांच्या उपस्थितीत ही बैठक होती आहे। धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यासाठी घातलेली अट आणि भाजप हायकमांडचा निरोप याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, खरं तर राज्यसभेच्या एका जागेवरून राष्ट्रवादीत फार मोठी खलबतं सुरू आहेत, या संदर्भात बैठका होत आहेत, काय अपडेट? थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही जे वरिष्ठ नेते आहेत, कोर कमिटीचे सदस्य आहेत, ते या बैठकीला उपस्थित असणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की छगन भुजबळ यांनी जी अट घातलेली आहे पक्षासमोर, त्याबाबत चर्चा केली जाणार आहे। कारण राज्यसभेवर छगन भुजबळ यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे। मात्र समीर भुजबळ यांना खरं तर छगन भुजबळ यांनी घातलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की महायुती असल्यामुळं भाजप हा महायुतीमधला मोठा भाऊ आहे आणि भाजपला वरिष्ठ म्हणजे हायकमांड परवानगी असल्याशिवाय खरं तर त्यांच्याकडून परवानगी दिली जात नाही। त्यानुसार हायकमांडाचा याबाबतीत काही निर्णय घेतं का बघावं लागेल। कारण मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलं होतं की याबाबतची विचारणा करावी लागेल, कारण मंत्रिमंडळात फेरबदल मोठे करावे लागतील। महत्वाचं येतं की सुनेत्रा पवार या शेवटी या सगळ्या बाबतीतला अंतिम निर्णय जो आहे तो घेणार आहे। त्यामुळे भुजबळ यांची जी अट आहे ती मान्य केली जाते का कोर कमिटीच्या बैठकीत, ही आपल्याला थोड्याच वेळात समजू शकेल। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत होते।